वर्ड्सवरचे विचार आणि शैली घेणारे मराठीतले आपल्याला माहिती आहे पहिले कवी केशवसुत. त्यांनी सुद्धा म्हणजे समतेच्या तत्वानुसारच म्हणा की साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे. रांगोळी घालणाऱ्या एका स्त्रीला त्यांनी पाहिलं आणि ही कविता लिहिली. म्हणजे तोपर्यंत साध्या माणसांच्यावर कविता लिहिल्या जात नव्हत्या फारशा. म्हणजे प्रेम असेल तर ते राधेचं प्रेम, राधाबाई कुठल्या किंवा मिस राधा यांच्या प्रेमाचा काही त्या काव्यामध्ये प्रवेश नव्हता. ते केशवसुतांनी साध्या विषयामधला आशय दाखवायला सुरुवात केली. त्यांच्या तुतारीमध्ये त्यांनी समतेचा ध्वज उंच धरारे असं आवाहन केलं आणि आपल्या जातीभेदाने जखडलेल्या समाजामध्ये या विचाराची आवश्यकता होती. म्हणजे हा समतेचा विचार. शिवाय कवीच्या स्वातंत्र्याचा जो विचार तोही त्यांनी मांडला. आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही असू लाडके देवाचे, काव्य ही देवाची देणगी आहे, अशा पद्धतीचे विचार. आणि दिधले असे जगत ये आम्हास खेळावया, अशा कवीच्या स्वातंत्र्याचा विचार. हे सर्व पाहताना छान वाटतंय. हे सगळे कवी किती स्वातंत्र्य, समता, बंधुत्वावर किती छान बोलतायत वगैरे. पण आपण जर हे सर्व आणि भारत असा विचार केला तर आपल्याला थोडीशी कटुता किंवा निराशा वाटू शकते. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीनं हे जे स्वातंत्र्य, समता, बंधुता विचार मांडले आणि ते सगळ्या जगाला पोचणारे ठरले वैचारिक दृष्ट्या, हे जरी सत्य असलं तरी जेव्हा आपण भारतीय संदर्भात पाहतो की आपले स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा समुद्रात उडी घेऊन पोहत पोहत फ्रान्सच्या मार्सेल्सला पोचले आणि त्या बॅरिस्टरनं त्या पोलिसांना सांगितलं मला अरेस्ट करा, म्हणजे मला ब्रिटिश हात लावू शकणार नाहीत. त्यावेळी या स्वातंत्र्य तत्वाचा पुरस्कार करणाऱ्या फ्रेंचांनी त्यांना आधार दिला नाही, एका स्वातंत्र्य सैनिकाला आधार दिला नाही. किंबहुना शैली काय किंवा इतर कवींनी सुद्धा ज्या काळात ते लिहित होते त्या काळात भारतामध्ये इंग्रजांची सत्ता दृढमूल होत चालली होती. वसाहतीकरणाची प्रक्रिया जोरात सुरू झाली होती. ती अर्थात फार मोठी त्यावेळेला अजून झाली नव्हती, हे खरंय. पण टेनिसन वगैरेंच्या काळामध्ये तर नक्कीच ती वसाहतीकरण आणि त्यातले बऱ्यापैकी अत्याचार हे सुरू झालेले होते. पण या इंग्रजी कवींनी भारतामधल्या या अन्यायाकडं कधी दृष्टिक्षेप टाकलेलं नाही, वसाहतवादावर दृष्टिक्षेप टाकला नाही. किंबहुना या इंग्रजी कवींनी भारताचे जे काही संदर्भ दिले ते तिथलं वैभव आणि तिथलं ज्याला आपण एक्झॉटिक म्हणतो, हे सौंदर्य आणि वैभव यांचे आहेत उल्लेख. तर आत्ता म्हटल्याप्रमाणे वर्ड्सवर्थच्या आयुष्यातला एक कटू अनुभव त्याला जो आला त्याविषयी रॉबर्ट ब्राउनिंगनी द लॉस्ट लीडर अशी कविता लिहिली आहे. तर झालेलं आहे असं, हा वर्ड्सवर्थ चांगलं आयुष्य 80 वर्षांचं जगला. त्याची त्याला एक किंमत द्यावी लागली, ती म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीवर त्याचा सगळा वैचारिक पाया निर्माण झालेला होता आणि त्याला या राज्यक्रांतीबद्दल केवढं प्रेम आणि ज्याला आपण म्हणतो तसं होतं. त्याच्या या कवितेतली काही ओळी बघूया आपण. त्याने टायटल असंच दिलंय, द फ्रेंच रेव्होल्यूशन ॲज इट appeared to enthusiast at its commencement. सुरुवातीला या जगभर काय इम्प्रेशन होतं, प्लेझंट एक्झरसाइज ऑफ होप अँड जॉय, आशा आणि आनंदाचं हे रम्य कार्य. वी वर स्ट्रॉंग इन लव्ह, प्रेमाचं बळ. आणि या दोन ओळी ज्या अजरामर आहेत, ब्लिस वॉज इट इन दॅट डॉन टू बी अलाइव्ह, बट टू बी यंग वॉज व्हेरी हेवन. त्या संधी काळात जगणं हा परमानंद होता आणि तेव्हा तरुण असणं हे तर अगदी स्वर्गासमान होतं आणि साऱ्या धरणीला सुंदर भविष्याचं वचनच जणू मिळालं होतं. कारण नवीन विचार आणि ते इतके हादरवणारे
रॅडिकल म्हणू असे विचार पसरायला लागले होते. तरुणांना आपल्याला माहितीये यामध्ये अतिशय आनंद होत असतो, आव्हानं मिळत असतात. त्या परिणामामुळं द इनर्ट वेर राउज्ड अँड लाईव्हली नेचर रॅप्ट अवे. आळशी माणसं सुद्धा जागृत झाली होती आणि उत्साही चैतन्यानं भरलेली होती. हे जग हे आपल्या सर्वांचं जग, द प्लेस वेअर इन द एंड वी फाइंड अवर हॅपीनेस ऑर नॉट. इथं आम्हाला खरोखरच सौख्य लाभणार अशा प्रकारचं हे सगळं त्यानं पाहिलेलं होतं. पण आता त्यानं कपाळाला हात लावलेला आहे आणि त्याचं कारण आपण पाहिलेलं आहे. तर आपण या चित्रामध्ये पाहिलं की अखेर क्रांती म्हणून काय निर्माण झालं. तर या आपण जे पाहिलं 10 वर्ष 1799 पर्यंत ही जी काही क्रांती चाललेली होती तिच्यामध्ये इतक्या माणसांच्या हत्या झाल्या आणि शेवटी नेपोलियनचाच उदय झाला. म्हणजे या क्रांतीनं किती पिल्ल खाल्ली असे विचार वर्ड्सवर्थच्या मनामध्ये येणं हे साहजिक होतं. आणि म्हणून त्यानं आपला पाय मागे घेतला. त्याच्यावर रॉबर्ट ब्राउनिंग या कवीनं दाहक अशा प्रकारची कविता लिहिली आणि ती जरी रोमॅन्टिक नसली तरी या संदर्भात अतिशय पर्टिनंट आहे. आणि शिवाय कविता म्हणून मोनोलॉग म्हणूनही ती कविता अत्यंत सुंदर आहे आणि म्हणून मी त्याचा आजच्या सत्रामध्ये समावेश केलाय. हा रॉबर्ट ब्राउनिंगला लिहिलाय द लास्ट लीडर. याला आम्ही आमचा नेता मानलं. या रोमॅन्टिक काव्याच्या उद्गात्याला आम्ही विश्वासानं आपला मानलं. पण तो लीडर गेला जस्ट फॉर अ हँडफुल ऑफ सिल्वर. मुठभर चांदीच्या नाण्यांच्यासाठी तो आम्हाला सोडून गेला. कोटावर एक बिल्ला लावायला मिळावा म्हणून. केवढा उपहास आणि उपरोध ब्राउनिंगच्या या काव्यामध्ये पहा. जस्ट फॉर अ रिबॉन टू स्टिक इन हिज कोट फाउंड द वन गिफ्ट ऑफ विच फॉर्च्यून बिरेफ्ट अस. आमच्या नशिबात जे नव्हतं ते सोनं होतं ना त्यांच्याकडे. पण त्यांनी त्याला काही सोनं नाही दिलं. दे विथ द गोल्ड टू गिव्ह टोल्ड हिम आउट सिल्वर. त्यांनी त्याला चांदीचीच भीक घातली की हो. आणि हाऊ ऑल आवर कॉपर हॅड गॉन फॉर इट सर्व्हिस. आमच्याजवळ सोनं चांदी नव्हतं पण आमच्याजवळ तांब होतं. ते त्याला आम्ही सगळं दिलं. अखेर तुम्ही किती आणि किती सढळपणे देता हे आहे की नाही महत्वाचं. आम्ही तांब दिलं असेल, जे होतं आमच्याकडं ते आम्ही त्याला बहाल केलं होतं. आम्ही त्याला डोक्यावर घेतलं होतं. वी दॅट हॅड लव्ड हिम, फॉलोड हिम, ऑनर्ड हिम. इतकं प्रेम केलं त्याच्यावर, त्याच्या मागं मागं गेलो, त्याला डोक्यावर घेतलं. त्याच्या सौम्य आणि भव्य दृष्टीचे आम्ही पायीक झालो. learned his great language, caught his clear accents and made him our pattern to live and नुसतं live नाही to die. त्याची थोर भाषा शिकलो, त्याचे स्पष्ट उच्चार घेतले, त्याला आदर्श मानले आणि आम्ही म्हणालो जगावं तर त्याच्यासारखं, मरावं तर त्याच्यासारखं. एवढं ज्याला आम्ही मानलं तो आम्हाला सोडून गेला. आणि मग त्यांनी पुढे म्हटले शेक्सपियर वॉज ऑफ अस. आता इथं ही प्रपोजिशन्स बघण्यासारखी आहेत. शेक्सपियर वॉज ऑफ अस, मिल्टन वॉज फॉर अस, बर्न्स शेले वेर विथ अस. 3 प्रपोजिशन्स वेगवेगळी पोझिशन दाखवतात. शेक्सपियर आमचा होता कारण तो फारच पूर्वी होता. मिल्टन आमच्यासाठी होता कारण मिल्टननं आमच्यासाठी स्वातंत्र्याचा ॲरिओपॅजेटिका वगैरे आपण पाहिलंय. मिल्टननं स्वातंत्र्यासाठी केवढा झगडा केला, तो झगडा देताना अंधत्व पत्करलं हे आपण पाहिलंय. तर असा मिल्टन आमच्यासाठी होता आणि बर्न्स शेली तर आमच्या बरोबरच होते, तेही झगडत होते. ते वरून पाहत असतील. त्यानं एकट्यानं या स्वातंत्र्य सैनिकांच्या मधून माघार घेतली. तो एकटा मागं गेला गुलामांच्या जथ्यात. मग आता हा आमचा झगडा, ही मोहीम थांबणार का तर नाही, पण आम्ही मात्र ही समृद्ध वाट चालत जाणार. वी शॅल मार्च प्रॉस्परिंग. त्याच्याशिवाय जाणार आम्ही. आम्हाला गाणी स्फूर्ती देतील, फक्त ती त्याच्या वाद्यांची नसतील, त्याच्या लायरवरची नसतील. तुतारी त्याची नसेल, नसो,
त्याची वाद्य नसतील नसोत, पण आम्ही मात्र पुढं जातच राहणार. आणि मग त्याने म्हटलंय, जा बाबा, गेलायस तर जा, आता देव तुला माफ करो. हा उपहास उपरोध अतिशय चांगल्या रीतीनं मांडलेला आहे ब्राउनिंगनं. त्याची काव्यशक्ती अफाटच होती. तेव्हा आता हा गेला तर आहेच, तर ब्लॉट आउट हिज नेम, देन रेकॉर्ड वन लॉस्ट सोल मोर, पुसून टाका त्याचं नाव, एक आत्मा संपला अशी नोंद करा. वन मोर डेव्हिल्स ट्रायम्फ, किती जिव्हारी लागलंय पहा ब्राउनिंगच्या, की ज्याला आपण, आणि हे म्हणजे होतच असणार. कुसुमाग्रजांची ओळ आपल्याला माहिती आहे, वेड्या परी पूजितो आम्ही या भंगणाऱ्या मूर्ती. आणि जेव्हा आपण श्रद्धेची फुलं वाहिलेली मूर्ती भंगते, तेव्हा जे काही जिव्हारी लागतं ते इथं ब्राउनिंगनं वर्णन केलंय. हा याचा नाही विजय, वन मोर डेव्हिल्स टाइम, सैतानाचा आणखी एक विजय आहे. सॉरो फॉर एंजल्स, देवदूतांना वेदना. वन रॉंग मोर टू मॅन, वन मोर इन्सल्ट टू गॉड. ही तत्व स्वातंत्र्य समता बंधुतेची परमेश्वरी होती, आणि हा इथून निघून गेला याचा अर्थ हा परमेश्वराचा अपमान आहे, मानवावर काय झालेला अन्याय आहे. आता त्याच्या जीवनाची ही रात्र आहे असं आम्ही म्हणणार आहे. त्यानं इथं परत नको यायला, लेट हिम नेव्हर कम बॅक टू अस, कधीच येऊ नये त्यानं. आणि त्याला काय म्हणजे ब्राउनिंगचं म्हणणं आहे, याला राजकवी पद मिळालं म्हणून यानं ही तडजोड केली. लेट हिम रिसीव्ह द न्यू नॉलेज अँड वेट, स्वर्गात वाट बघू म्हणून आमची, आणि बहुतेक पार्डन इन हेवन, देवानं त्याला माफ करावं आणि त्याला तिथं पहिल्या आसनाचा मान मिळावा. तर हा उपहास उपरोध जरी स्वाभाविक असला तरी वर्ड्सवर्थ हॅज अ केस. त्यानं जेव्हा या क्रांतीचं 80 वर्ष जगला नसता तर पुढं काय घडलं क्रांतीच्या नावावर आणि क्रांतीच्या नंतर ते त्याला पाहावं लागलं नसतं, आणि मग त्याला हा लास्ट लीडरचा कलंक ब्राउनिंग कडून मिळाला नसता. त्यामुळं असंही साहित्याच्या क्षेत्रात घडतं असं आपण इथं म्हणायला पाहिजे. आणि मग आपण त्याच्या कविता पाहूया. आणि आपल्याला माहिती आहे की वर्ड्सवर्थला सर्वाधिक दुःख याचं होत होतं की मानव निसर्गापासून दूर चाललाय. त्याच्या मते निसर्ग हा आपला आई बाप शिक्षक सर्व काही असतो. द वर्ल्ड इज टू मच विथ अस. आत्ताचं जे जग आहे, आत्ताचं म्हणजे तो जेव्हा लिहित होता तेव्हाच तो म्हणतोय. आजच्या आत्ताचं जग त्यानं पाहिलं असतं तर काय केलं असतं माहित नाही, आत्महत्या केली असती कदाचित. लेट अँड सून गेटिंग अँड स्पेंडिंग वी ले वेस्ट आवर पॉवर्स. पैसे मिळवणं आणि खर्च करणं यातच सगळी शक्ती आपली वाया जाते. निसर्गात जे आहे आपलं आहे ते आपल्याला दिसतच नाहीये. लिटिल वी सी इन नेचर दॅट इज आवर्स. वी हॅव गिवन आवर हार्ट्स अवे अ सॉर्डिड बून. आपली हृदय आपण देऊन टाकले आहेत, दुर्दैवी देणगी. आणि आज जेव्हा अमेझॉनची जंगलं जळतायत किंवा आपल्या इथं ही वादळं येत आहेत, भूस्खलनं होत आहेत, हे सगळं पाहिल्यानंतर हा जो कवी त्या काळात 19व्या शतकात जो आक्रोश करत होता तो किती सुसंगत होता हे आपल्याला आज पटेल. त्या वेळेपेक्षा आपण फार आणखी पुढे निघून आलो आहोत. आणखी इतकी यांत्रिक प्रगती केली आहे की तिच्यामुळे निसर्गाचा आपण आणखी वैर ओढवून घेतलंय. पर्यावरणाच्या बाबतीत पूर्ण आपण निष्काळजी झालो आहोत. आणि हे सगळं तो इथं मांडतोय. दिस सी दॅट बेअर्स हर bosom टू द मून. चंद्रासमोर अंतःकरण उघडं करणारा हा सागर. हे जे घोंगावणारे वारे आहेत, हाऊलिंग एट ऑल अवर्स अँड आर अप गॅदर्ड नाऊ लाईक स्लीपिंग फ्लॉवर्स. झोपलेल्या फुलांच्या सारखे आता ते मलूल होऊन पडले. फॉर धिस फॉर एव्हरीथिंग वी आर आउट ऑफ ट्यून. आपला आणि त्याचा मेळच हरवला आहे. कितीतरी अमूल्य गोष्टी आपण टाकून दिल्या आहेत आणि इट मूव्हज अस नॉट. इतका आपला विसंवाद झालाय की आपल्याला त्याचा काही स्पर्शच होत नाहीये. आणि मग तो ग्रेट गॉड म्हणून परमेश्वरालाच हाक मारतोय. कारण परमेश्वराशिवाय काय आहे,
कोण वाचवेल असं दिसत नव्हतं त्याला, आणि आजही तसंच वाटावं अशी परिस्थिती आहे. अपॉन द वेस्टमिन्स्टर ब्रिज ही आपल्या टेक्स्ट बुकांच्या मधनं नेहमी आढळणारी कविता आहे. त्याच्यामध्ये 1802 साली, हे साल महत्वाचं आहे, महत्वाचं अशा दृष्टीनं की त्यानंतर एक शतक आणखी बराच काळ लोटलेला आहे, 2 शतकं तर होऊनच गेली, आणि आज त्याचं काय झालंय, त्यावेळेला काय होतं आणि आज काय, हा विचार पुन्हा पुन्हा करण्यासारखा आहे. पण त्यानं ते जे दृश्य पाहिलं वेस्टमिन्स्टर ब्रिज वरून, त्याचं सौंदर्य तो वर्णन करतो. आणि ते सौंदर्य का आहे तिथं, तर स्मोकलेस एअर. त्या काळामध्ये नाईट शिफ्ट नव्हत्या, म्हणून या पहाटेच्या वेळेला वर्ड्सवर्थला हे सुंदर दृश्य दिसलंय. अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. यापेक्षा सुंदर दृश्य कुठं नसेल जगात. डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय अ साइट सो टचिंग इन इट्स मॅजेस्टी. हे वैभवशाली दृश्य ज्या व्यक्तीला भावत नसेल आणि त्याची उपेक्षा करून जी पुढं जात असेल ती व्यक्ती मंदबुद्धीच असेल, एवढं सौंदर्य त्याला तिथं दिसतंय. या लंडन नगरानं आत्ता जणू प्रभातीचं सौंदर्य परिधान केलंय, लाईक अ गारमेंट वेअर द ब्युटी ऑफ द मॉर्निंग. आणि सगळी जी काही चराचर सृष्टी आहे ती इतकी शांत आहे, सायलेंट, बेअर. शिप्स, टॉवर्स, डोम्स, थिएटर्स, टेम्पल्स, हे सगळे lie open unto the fields. आणि आकाशाकडं त्यांनी आपलं अंतरंग उघड केलंय. ऑल ब्राईट अँड ग्लिटरिंग इन द स्मोकलेस एअर. धूर नसल्यामुळं, काजळी नसल्यामुळं या सगळ्या गोष्टी चमकतायत, पण ही चमक शांत आहे, दिव्यांची चमक नाहीये. पुढं जे हक्सलेनी म्हटलं होतं की आता आपल्याला संध्याकाळचा प्रकाश असा दिसतच नाही, कारण संध्याकाळ व्हायच्या आत आपल्याला ट्यूबलाईट आणि निऑन लाईट हे सगळे दिसायला लागतात, ही तशी अवस्था नाहीये. नेव्हर डिड सन मोर ब्युटिफुली स्टीप इन हिज फर्स्ट स्प्लेंडर व्हॅली रॉक और व्हील. तर सूर्य, या दर्या, खडक, टेकड्या, या सगळ्यांना आपल्या कोवळ्या प्रकाशानं, स्वच्छ प्रकाशानं न्हाऊ घातलं आहे. इतकी सुंदर अशी कल्पना आहे. आणि अर्थात आपल्या तळपत्या सूर्याच्या देशामध्ये आपल्याला हे अप्रूप नाहीये, पण इंग्लंडच्या हवेमध्ये अर्थातच हे अप्रूप आहे. आणि त्यामुळं त्याला त्याचं प्रचंड कौतुक वाटतंय की स्मोकलेस एअर मध्ये हा कोवळा स्वच्छ प्रकाश पसरलेला आहे, आणि त्याच्यामध्ये काम सो डीप हिचं मोल मात्र आजही आपल्याला जाणवतं. आपण जे गोंगाट निर्माण केलेत ते पाहता एक काम सो डीप ही आपली ही गरज आहे. इतकी शांतता आहे की द रिव्हर ग्लाइडेथ म्हटलंय, फ्लो नाही म्हटलेलं. ग्लाइडेथ ॲट इज ओन स्वीट विल. स्वीट विल, आपल्या गोड इच्छेनुसार स्वतःच्या तंद्रीमध्ये ही नदी जणू रेशीम जसं सळसळत जावं तशी सळसळत जाते, ती काही वाहत नाहीये. आणि शेवट त्यांनी केलाय, डिअर गॉड द व्हेरी हाऊसेस सीम अस्लीप. घरं सुद्धा जणू काही झोपली आहेत. अँड ऑल दॅट मायटी हार्ट इज लाईंग स्टील. या सर्व चराचर सृष्टीचा जो काही आत्मा, हृदय असेल शक्तिशाली, तो सुद्धा शांत तटस्थ उभा आहे. आणि या कवीची आणखी एक कविता आपण पाहूया, टू द स्कायलार्क, चंडोल पक्षी. सुरुवातच त्याची अशी आहे, नाट्यमय अशी सुरुवात आहे. एथरियल मिन्स्ट्रल पिलग्रिम ऑफ द स्काय, हाक मारल्यासारखं. तू तर स्वर्गीय शाहीर आहेस मिन्स्ट्रेल, आकाशाचा वारकरी आहेस तू चंडोला. एवढ्या उंच का जातोस तू? Dost thou despise the earth where cares abound? या पृथ्वीवर इतक्या चिंता आणि इतके वाईट प्रकार आहेत, ते सगळे बघितल्यावर तुला तिरस्कार वाटतो काय?
म्हणून तू इतका उंच जातोयस का? पण पुन्हा त्याच्या मनात येतं नाही, तसं नसलं पाहिजे. While the wings aspire, our heart and I both with thy nest upon the dewy ground. इतक्या उंचावर जरी तो जात असला तरी त्याचं लक्ष, जे तुकारामांनी म्हटलंय, घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी, तसं या चंडोलाचं हृदय आणि नजर दवानं भरलेल्या या पृथ्वीवरच्या त्याच्या घरट्याकडं असतेच. आणि त्यामुळं दाय नेस्ट विच दाव कास्ट ड्रॉप इन टू ॲट विल, मनात आलं की कुठल्याही क्षणी आपले क्विव्हरिंग विंग्स, किती सुंदर शब्द आहे क्विव्हरिंग विंग्स, फ्लटरिंग नाही, क्विव्हरिंग. या क्विव्हर मध्ये एक चमक आहे, ते प्रकाशामध्ये चमकतायत ते पंख त्याचे, ते पंख तो मिटून घेतो आणि दॅट म्युझिक स्टिल, ते आपलं संगीत शांत होऊन तो या घरट्यामध्ये विसावतो. हा चंडोल अतिशय सुंदर ताना घेत असतो उंच जाऊन, आणि म्हणून त्यानं त्याची अशी स्तुती केलेली आहे. किती उंच जातो तर टू द लास्ट पॉइंट ऑफ विजन अँड बियॉन्ड. हा कुठं जाईल सांगता येत नाही. माउंट डेअरिंग वॉर्बलर, साहसी गायक म्हटलंय त्याला. दृष्टीच्या टप्प्याच्या पुढं त्याच्याही पलीकडं भरारे घेतो, आणि दॅट लव प्रॉम्प्टेड स्ट्रेन. आणि हे त्याचं जे गीत आहे, हे अर्थात आपण ऐकून त्याचं महत्व आणि याचं सार्थत्व सत्यत्व समजून घेऊ शकतो, की या गीताशी तुझा निरंतर अतूट असा बंध आहे. तो गाताना भरारी घेतो आणि भरारी घेताना गातो, असं ते एकरूप अशा प्रकारचं संगीत आणि भरारी असं एकरूपत्व आहे. थ्रिल्स नॉट द लेस द बुझम ऑफ द प्लेन. जरी उंचावर गेल्यावर तो या ताना घेत असला तरी सुद्धा पृथ्वीवर त्या तानांच्या मुळं रोमांच उठत असतात. थ्रिल्स द बुझम. धरतीच्या कणाकणातही कमी रोमांच नाही उठवत ते संगीत, कारण त्याची प्रेरणा आहे प्रेम. प्राऊड प्रिव्हिलेज, तो त्याचा निसर्गाचा दिलेला विशेषत असा अधिकार आहे. आणि याच्या गाण्याला वसंत ऋतूची गरज नसते, जशी कोकिळाला लागते तशी. तुझ्या गाण्याला प्रेरणा नसते लागत पर्णसंभारानं नटलेल्या वसंत ऋतूची. ऋतू कुठलाही असो, त्या प्रेमानं तो गात असतो. आणि लीव टू द नायटिंगेल हर शेडी वूड. आपल्याला माहितीये की रात मैना तो पक्षी त्या झाकोळल्या जंगलामध्ये गात असतो, पण हा प्रकाशाच्या ऐश्वर्यानं उजळलेल्या एकांतामध्ये गात असतो. आणि हे याचं फार मोठं वैभव आहे, म्हणून त्याला ग्लोरियस लाईट म्हटलंय. असा एकांत की ज्याच्यामध्ये ऐश्वर्य आहे. Whence thou dost pour upon the world a flood of harmony with instinct more divine. आणि पक्ष्यांची गाणी ही विस्कळीत किंवा बेताल बेसूर कधीच नसतात. हा जो संगीताचा तानांचा महापूर तो स्वरमेळ असलेला असा आहे. आणि म्हणून वर्ड्सवर्थला वाटतंय की हे डिव्हाइन इन्स्टिंक्ट आहे, यामध्ये दैवी भाग आहे, दिव्य सहज प्रेरणेतून हे स्फुरलेलं आहे संगीत. आणि शेवटच्या 2 ओळीमध्ये एक वेगळा पैलू त्यानं मांडलेला आहे, जे आतापर्यंतच्या ओळीमध्ये सांगितलं ते एकत्रित करताना एक सूत्र मांडलंय. आणि ते सूत्र मांडताना हा पक्षी मग केवळ एक पक्षी राहत नाही, तर आपल्याला माहितीये की कवी, जशी आपली एखाद्या सुगरण नसलेल्या स्त्रीची एकपदरी चपाती होते, तसं काव्य नसतं कधी, त्याला अनेक पदर असतात. आणि या पक्षाचं वर्णन करता करता त्याचा अंगोली निर्देश कुठे आहे तर विद्वान पण शहाणे अशा लोकांच्याकडं. आणि त्यामुळे त्याने म्हटलंय की सुजाण आहेस तू, टाईप ऑफ द वाईज हु सोअर बट नेव्हर रोम.
सोअर आणि रोम या दोन शब्दांच्या अर्थातल्या छटातला फरक लक्षात घ्यायचा. सोअर हे उंच उंच जाणं आहे, रोम हे एकाच पातळीवर इकडं तिकडं भटकणं आहे. तर हा नुसता भटकत नाही आणि अर्थातच भरकटत नाही, भरारी घेतो पण भरकटत नाही. ट्रू टू द किंड्रेड पॉइंट्स ऑफ हेवन अँड होम. स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि माती दोन्हीचं मर्म जपणारा, दोन्हीचा तोल राखणारा असा हा वर्ड्सवर्थ कवीच्या मतानं चंडोल आहे. म्हणजे शहाणी माणसं, बुद्धिमान माणसं उंच उंच भराऱ्या घेतात पण खालच्या मातीला विसरत नाहीत. तर अशा प्रकारचं एका बाजूला अतिशय सुंदर असं चित्र निर्माण करायचं, पण त्यातून मानवी जीवनाकडे बोट दाखवायचं, त्यातल्या दैवी अशा घटकाकडे, एलिमेंटकडे बोट दाखवायचं, अशा प्रकारची ही कविता आहे.